नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर झाडं तर तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतात. तर म्हणून म्हटलं झाडांच्या बाबतीत काय आणखीन छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर झाडातल्या म्हणजे आपली कुंड्या ज्या असतात ना, तर कुंड्यांमधली जी माती आहे, ती रेग्युलर अशा प्रकारे निदान 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी जर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित हे केली ना, म्हणजे काढली ना वरच्यावर मोकळी केली माती, तर झाडाला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतं. आणि बरेच जण विचारतात ना, की ताई तुमची झाडे इतकी हिरवीगार कशी दिसतात? तर ती अशीच नाही दिसत. आपल्याला त्याला थोडीशी त्यांना प्रेम, माया, काळजी, खत-पाणी या सगळ्या गोष्टींची गरज असते. तर जेव्हा पण तुम्हाला बघा रिकामा वेळ असतो थोडा-थोडा, कधी-कधी आपण नुसतं मोबाईलमध्ये काहीतरी उगाचच बघत बसतो. त्यापेक्षा अशा प्रकारे तेव्हा जर अशी झाडांची माती मोकळी केली ना बसल्या-बसल्या, तर आपला वेळही जाईल. आणि तुम्हाला सांगू गार्डनिंग हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे आपला टाईम स्पेंड करण्याचं सुद्धा. आणि तुमचं जर मनात काही थोडासा पण स्ट्रेस जरी असेल ना, तरी तो तुमचा कुठल्या कुठे पळून जाईल हे मी तुम्हाला नक्की सांगते. तर ही जी माझी इथे किचन मधली झाड आहेत, हे जास्वंदीचं झाड आहे. तर ह्याला मी काय करते, जी चहा पावडर आपली चहाची उरते ना, तर ती म्हणजे चहा बनवलेल्या चहाची, तर ती छान गाळून घ्यायची, मस्त सुकवून घ्यायची आणि ती फुलांच्या झाडांना घालायची. तर आपल्या रोजच्या आयुष्यात, रोजच्या दैनंदिन कामामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला महत्त्वाचा जो आपला अवयव असतो, तो म्हणजे की आपले डोळे. कारण डोळेच जर नसतील, आपल्याला दृष्टीच नसेल, तर आपण काहीही बघू शकत नाही. हे सगळं कुठला कलर कसा आहे, कुठला माणूस कसा दिसतो, काय आणि इवन सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की मोबाईल पण बघता येणार नाही. तर दिवसभर पण आपण खूप जास्त सध्या मोबाईलमुळे ना आपल्या डोळ्यांचा जो ताण आहे तो दिवसेंदिवस खूप वाढत चालला आहे. कारण तुम्ही बघा जो स्क्रीन टायमिंग असतो आपला, तो जर तुम्ही एकदा चेक केलात की दिवसभरात तुम्ही किती वेळ मोबाईल बघताय. जेव्हा पहिले टी व्ही होता तर टी व्ही आपण एवढा बघायचो नाही, फक्त सिरियल वगैरे पुरतं तात्पुरता लावायचो आणि बंद करायचो. पण मोबाईल कंटिन्यू आपल्या हातामध्ये असतो आणि त्याच्यामधून जो लाईट येत असतो त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना जास्तीत जास्त त्रास असतो. आता बघा तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांना सुद्धा एवढे मोठे मोठे चष्मे लागतात. तर त्याचं कारण जे आहे ना ते हे मोबाईलच आहे. तर आपल्याला थोडंसं शरीराला कोणी व्यायाम मसाज करून दिला तर किती रिलीफ वाटतं, किती मस्त वाटतं ना. तर तसंच आपल्या डोळ्यांना जर कोणी मसाज करून दिला तर कसं वाटेल. तर म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ते म्हणजे ॲगॅरोचं हे सुप्रीम आय मसाजर. तर खूप भारी आहे. मी स्वतः आता यूज केलं आहे. जवळपास मी महिनाभर हे मी वापरते. रोज रात्री झोपताना मी मसाज डोळ्यांचा करते. कारण तुम्हाला माहिती आहे की यूट्यूबचं काम आहे किंवा व्हिडिओचं काम आहे, तर दिवसभर म्हणजे कॅमेरासोबत काम असतं, मोबाईलसोबत काम असतं, तर एडिटिंगला बराच वेळ जातो. तर त्यामुळे डोळे खूप प्रचंड दुखतात. डोळ्यांवरती खूप एक्सेस ताण येतो. तर त्याच्यासाठी हा सुप्रीम आय मसाजर आहे आणि हा खरंच खूप मस्त काम करतो. ह्याचे काय काय फीचर्स आहेत ना ते मी तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे ॲगॅरोचं हे सुप्रीम आय मसाजर अशा प्रकारच्या बॉक्स पॅकिंगमध्ये येतं. यामध्ये खूप साऱ्या गोष्टी नाही आहेत, फक्त एकच हे मेन डिव्हाइस आहे आणि याला चार्ज करण्यासाठी आपल्याला एक केबल याच्यासोबत मिळते. तर बघा अशा प्रकारची याची पॅकिंग असते आणि ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की याचं हे डिव्हाइस कसं आहे. तर बघा अशा प्रकारे डिव्हाइस आहे, ते अगदी मस्त असं फोल्ड सुद्धा होतं, म्हणजे अगदी कॉम्पॅक्ट आहे. आणि इथे ह्याला बघा जो प्लग दिला आहे ना, ते इथे आपण ही चार्जिंगची जी केबल आहे, आपल्याकडे अडॅप्टर असेल ना, त्या अडॅप्टरला लावून आपण याला चार्ज करायचं आणि ह्याची चार्जिंग खूप वेळ चांगली राहते. जवळपास मी तर 3-3, 4-4 दिवसांनी याला चार्ज करते, पण तरी त्याची चार्जिंग अगदी परफेक्ट राहते. आणि आतमध्ये बघा ह्याला डोळ्यांच्या इथे जे आपले पॅड्स येतात ना, ते एकदम सॉफ्ट आणि मस्त आहेत. त्यानंतर साईडला हा ऍडजस्टेबल बेल्ट आहे, जो आपल्या डोक्याच्या साईज नुसार आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. त्यानंतर हे जे मेन बटन आहे त्याला प्रेस केल्यानंतर हे ऑन होतं. थोडा वेळ आपल्याला हे कंटिन्यू प्रेस करून ठेवावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये ना
आतमध्ये जो आवाज आहे म्हणजे इनबिल्ट याच्यामध्ये आपल्याला कमांड ऐकायला येतात की आता हे सिस्टम ऑन झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बघा वेगवेगळे ही बटन आहेत. त्याच्यामध्ये 2 एअर कम्प्रेशन प्रेशर ऑप्शन म्हणजे लो किंवा हाय आपण करू शकतो. त्यानंतर जो मोड आहे त्याच्यामध्ये 5 प्रकारचे मोड आहेत म्हणजे सॉफ्ट, स्ट्रॉंग, रिलॅक्स, स्लीप, वेकअप असे 5 प्रकारचे मोड आहेत. आणि इथे बघा मी तुम्हाला मशीनचं व्हायब्रेशन दाखवते की कशा प्रकारे डोळ्यांच्या प्रत्येक पॉइंटला मसाज केला जातो. ह्यामध्ये 2 हीट ऑप्शन आहेत म्हणजे लो हीट वरती पण आपण करू शकतो आणि हाय हीट वरती पण. या मसाजरमुळे ना खूप रिलॅक्स वाटतं. आपला जो पण काही स्ट्रेस असेल, स्ट्रेन असेल, डोळ्यांच्या इथे बटबटीतपणा झालेला असेल किंवा डोकं दुखत असेल किंवा ड्राय आईस ज्यांचे असेल त्यांच्यासाठी अगदी बेस्ट आहे. यामध्ये इनबिल्ट म्युझिक सुद्धा आहे, पण आपण ब्लूटूथ कनेक्ट करून सुद्धा आपण मस्त मस्त काहीतरी गाणी किंवा छान रिलॅक्सेशन म्युझिक ऐकून आपण मसाजचा एकदम मस्त असा आनंद घेऊ शकतो. यातले फीचर्स इथे दिलेले आहेत बघा. एअर कम्प्रेशन आहे, हीट वॉर्म फंक्शन आहे, ऍडजस्टेबल स्लीप आहे, ऑटो शट ऑफ आहे, व्हायब्रेशन आपण स्ट्रॉंग मोडवर सुद्धा ठेवू शकतो. त्यानंतर यामुळे ना हेडेक आणि मायग्रेन साठी सुद्धा रिलीफ मिळू तर शकतो. कसा वाटला तुम्हाला आय मसाजर? मला विचाराल तर एक नंबर काम करतो. तर तुम्हाला पण जर घ्यायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही लिंकवर जाऊन हे खरेदी करू शकता. मी इथे प्रत्येक गॅलरीमध्ये झाडं लावली आहेत, त्यामुळे खूप कठीण होतं. दिसायला जितकं सुंदर सोपं दिसतं ना तर तितकं सोपं नाहीये. झाडांना मेंटेन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येक झाडाला वेळोवेळी खतपाणी द्यावं लागतं, त्याचं प्रॉपर कटिंग करावं लागतं. आता हे जे माझ्याकडे रबर प्लांट आहे, जे मी इथे समोरच बघा एंट्रीला ठेवलेलं आहे, तर ते थोडं ना असं झुकल्यासारखं दिसत होतं. तर त्याचं कारण होतं की त्याला जी कुंडी होती खाली तर ती छोटी पडत होती. त्याचे जे रूट्स होते ते कुंडीमध्ये खाली बसत नव्हते, कुंडीमधून बाहेर यायचा प्रयत्न करत होते. तर म्हणून मी त्याचा जो पॉट आहे ना तो आज चेंज करते. तर असा प्लेन पॉट घेतलाय जेणेकरून माझा जो मोठा पॉट आहे मातीचा त्याच्या आतमध्ये हा पॉट बसला पाहिजे. तर ह्या सगळ्या कुंड्या ज्या झाडांच्या आहेत, माती म्हणा, खत म्हणा, झाडं म्हणा, ही सगळी मी तुम्हाला मागच्या वेळा दाखवली की मी कुठून घेतले. तर गरडा सर्कलच्या इथे म्हणजे डोंबिवली MIDC कडे जाताना गरडा सर्कल लागतं, तर तिथे पूर्ण लाईनीत अशी नर्सरी आहे. इवन पाठारे नर्सरी सुद्धा आहे कल्याण वेस्टला, तिथे सुद्धा झाडं छान मिळतात. तर तिथूनच मी नेहमी घेत असते झाडं म्हणा, कुंड्या म्हणा. तर आणि वेळोवेळी ना जसं आपल्याला काही ना काही चेंजेसची गरज असते तर तसं झाडांना सुद्धा, कारण वातावरण बघा किती बदलतंय. रोजचं काही ना काही वेगवेगळं वातावरण वाटतंय, कधी खूपच गरम होतंय, कधी हवाच सुटते. तर त्याच्यामुळे झाडांवर जसं आपल्यावर त्या वातावरणाचा परिणाम होत असतो तर तसं झाडांवर सुद्धा होत असतो. तुमच्याकडे अगदी 1 किंवा 2 जरी झाडं असतील, कुंड्या असतील ना, तरी त्यांची खूप छान काळजी घ्या. जेवढं तुमच्या घरात छान ग्रीनरी असेल ना, आता बाहेर तर ग्रीनरी खूप कमी राहिली आहे, पण निदान आपल्या आजूबाजूला आपल्या घराला तरी ग्रीनरी असावी. झाडं जास्तीत जास्त ऑक्सिजन रिलीज करतात आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करतात. तर म्हणून तुमच्या घरात झाडं असतील ना तर बघा तिथलं वातावरण हे खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं. तर ह्या ज्या तुळशी आहेत माझ्याकडे बऱ्याच ह्या साईडला, म्हणजे ही जिथे मी माझं देवघर आहे त्याच्या बाजूचंच ही ग्रिल आहे. तर इथे मी ना खाली संपूर्ण तुळशीच लावल्यात आणि खूप छान वाटतात, इतकी मस्त हवा येते ना इथे. तर ही मी आज कृष्ण तुळस आणले. तर तुळशींसाठी मी तुम्हाला सांगेन स्पेशली की मातीच्याच कुंड्या घ्या. त्याच्यामध्ये ना तुळशी कुठल्याही सीझनमध्ये खूप छान सर्व्हाइव्ह करते. आता मी ह्या ज्या तुम्हाला तिथे समोरच्या तुळशी दिसत आहेत ना, त्या मी गावावरून आणल्या होत्या आणि त्यांना जवळपास 2-2, 3-3 वर्ष झालेत त्या तुळशी, म्हणजे जम धरून बसलेल्या आहेत. नाही तर इथून ज्या तुळशी आणते ना तर थोड्या दिवसांनी जसं एखादं क्लायमेट चेंज झालं की लगेचच त्या जातात. तर म्हणून खरं सांगते की गावची माती आणि गावची झाडं यांची बातच वेगळी आहे. तर म्हणून मी गावाला पण जेव्हाही जाते ना तर नर्सरीमधून तिथून स्पेशली मी तुळस घेऊन येते किंवा आणखीन काही झाडं तिथून मला जी आवडतात ना ती मी तिथून घेऊन येते. तर ही कृष्ण तुळस मी या कुंडीमध्ये लावते
आणि मातीच्या कुंड्यांमध्ये जर तुमच्याकडे छान टेरेस गार्डन असेल तर तुम्ही जास्तीत जास्त मातीच्या कुंड्यांचा वापर करा. कारण ना त्याच्यामध्ये पाणी एकतर म्हणजे पाणी धरून ठेवायची पण कॅपॅसिटी असते आणि शोषण्याची सुद्धा कॅपॅसिटी असते. आणि प्रत्येक सीझनमध्ये मातीची कुंडी ही थंड राहते, त्याच्यामुळे झाडाची जी मुळं असतात ना ती मरत नाही. तर बघा अशा प्रकारे मी सगळी झाडं वेगवेगळी केले. जे जे माझं पेंडिंग काम होतं तर ते सगळं क्लिअर झालंय आज. आणि बघू आता ही झाडं कशी वाढतायत, कशी सर्व्हाइव्ह करतायत. आपण त्यांची काळजी तर घेतो, सगळं करतो, पण जेव्हा ते झाड असं छान वाढायला लागतं, फुलायला लागतं, तेव्हा बघा त्याचा आनंद अगदी वेगळा. जसं आपण आपल्या मुलांना मोठं होताना बघतो ना, तसं झाडांना सुद्धा मोठं होताना बघताना ना खूप समाधान मिळतं. तर हे झाडांचं काम आवरून आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो आणि तिथे ना मला होळीचं म्हणजे रंगपंचमीच्या रिलेटेड खूप सारं असं होलसेल सामानाचं दुकान मिळालं. म्हणजे इथे बाजूलाच, म्हणजे जिथे मी गरडा सर्कलला झाडं घ्यायला गेली होती ना, तर तिथेच बाजूलाच हे एक होलसेलचं दुकान त्यांनी ओपन केलंय. म्हणजे आता होळीपुरतंच आहे ते, रंगपंचमी पुरतं. तर तिथे इतके होलसेलमध्ये रंग, पिचकाऱ्या, खूप सारं असं मस्त मस्त सामान आहे. मुलांना तर म्हणजे अगदी पर्वणीच म्हणा. आणि जे हे कलर आहेत म्हणजे रंग जे आहेत होळीचे ते प्युअर हर्बल असे कलर आहेत. कारण बघा खूप सारे कसले कसले वेगवेगळे रंग असतात आणि ते स्किनला त्रास देणारे असतात. काही काही तर निघायचं नाव घेत नाहीत. तर असं इथे हे स्टोर आहे. याच्या बाजूलाच म्हणजे पूर्ण ब्रह्म हॉटेल आहे ना गरडा सर्कलला, त्याच्या एकदम बाजूलाच हे शॉप आहे. शॉप नाही म्हणता येणार, त्याने टेम्पररी फक्त हे लावलेलं आहे. तर बघा इथे खूप साऱ्या म्हणजे अगदी छोट्यातल्या छोटी पिचकारीपासून मोठ्यातली मोठी म्हणजे अगदी जम्बो म्हणाल तरी चालेल, तर सगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या इथे अवेलेबल आहेत. इलेक्ट्रिक पिचकाऱ्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत. तर मुलांना घेऊन आलात ना तर काही खरं नाही तुमचं. इतके इतके प्रकार आहेत ना पिचकारीचे, बापरे, मी पहिल्यांदा बघितले. इतक्या म्हणजे प्रकारच्या, इतक्या मोठ्या, ज्या पाणी भरल्यानंतर पकडायला सुद्धा होणार नाहीत, इतक्या मोठ्या मोठ्या पिचकाऱ्या सुद्धा इथे होत्या. तर बघा कलर्सचे सुद्धा गोण्या आहेत इथे मोठ्या मोठ्या. आणि खरंच होलसेल रेटमध्ये इथे रंग मिळतात. आणि बरेच रंगच नाही, पिचकारा म्हणा किंवा जे पॉपअप येतात कलरचे, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवेन, की जे होली हे असं बोलून उडवतात ना कलर्स इकडून तिकडून, तर तसे पॉपअप्स कलर आहेत. तर हे पण मी पहिल्यांदा बघितले असे. तर हे पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर जे फुगे डायरेक्ट भरले जातात, म्हणजे पाण्याच्या इथे नळाला लावलं की डायरेक्ट फुगे भरले जातात, तर असंही यांच्याकडे आहे. हे पण होलसेल रेटमध्ये आहे सगळं. तर ज्यांना हवं असेल तुम्ही नक्की एक राऊंड मारा, मस्त आहे. व्हरायटी खूप आहे त्यांच्याकडे. जे हवं म्हणजे आपल्याला जे माहितही नाही आहे अशा सुद्धा गोष्टी आहेत त्यांच्याकडे. तर नक्की तुम्ही व्हिजिट द्या एकदा. मला आवडलं म्हणून मी म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा एकदा शेअर करू. तर सगळ्यांचीच होळी, रंगपंचमी अशी खूप छान मस्त मस्त जाऊ दे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की ज्या पण पिचकाऱ्या वगैरे काही घ्याल ना तर चेक करून घ्या. कारण कधी कधी घरी गेल्यानंतर चालत नाहीत, तर म्हणून तिथल्या तिथे पहिले चेक करून घ्या आणि त्यानंतरच ती परचेस करा. तर ही मी पिचकारी निष्ठासाठी घेतलेली नाहीये, हे आमचे जे इतर मेंबर आहेत ना त्यांच्यासाठी काही शॉपिंग केलेली आहे. आणि निष्ठाने काही कलर्स, फुगे असंच काय काय घेतलंय. तर तुम्ही इथे या, नक्की व्हिजिट करा. जे जवळपासचे असतील ते नक्कीच येऊ शकतात. बघा हे कलर त्यांनी दाखवले मला की प्युअर हर्बल कलर आहे, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट असा नाहीये. तर हा ह्यांचा काही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. मला आवडलं की बाबा तुम्हाला सुद्धा हे खरंच उपयोगी पडेल, चांगलं वाटेल, म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की इथे जाऊन घेऊन येऊ शकता. तर चला, असा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.